सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. खांदे कोपर शिथिल असतील. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती वाढलेली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 20 ते 25 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तनं. आपली आपण. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास, दोन्हीही श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उम आणि चंद्रबिंदी असा गणेश रूपी ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या भ्रूमध्यामध्ये 3.5 मात्रांचा ओम च मनन, स्मरण आणि चिंतन. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. अशा माऊलींनी वर्णन केलेल्या गणेश रूपी ओमचं आपण स्मरण करतोय. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओमचे उच्चार. यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ
दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. बरं, आज आपण सुरुवातच सूर्यनमस्कारापासून करूया आणि त्यासाठी स्टँडिंग मध्ये यायचं आपल्याला. कुठून उभं राहायचंय सूर्यनमस्कारासाठी? सूर्यनमस्कार हे स्थूल व्यायाम आहे. म्हणजेच जो आलेला आळस आहे किंवा जो एक जडपणा येतो तो या सूर्यनमस्कारामुळे दूर होतो. म्हणून जर आपल्या साधनेची सुरुवात सूर्यनमस्काराने केली की पुढची साधना आपली जरा व्यवस्थित होते. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटून घेऊया. सूर्यनमस्कार करताना त्याला एक आपण छोटासा स्पिरिच्युअल टच देतो. गायत्री मंत्राचं पठण करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम अर्काय नमः. आता मी फक्त काउंटिंग करेन आणि थोडं श्वासाकडे लक्ष द्या. एक आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या, हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलन. 5 श्वास सोडत दंडासन. 6 श्वास घेऊया आणि सोडूया. श्वास घेत आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीकडे ठेवायचे, जमिनीकडे न्यायचे. आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. पुन्हा एकदा अजून 2 आपल्याला करायचे. श्वासाकडे लक्ष देऊन आता फक्त काउंटिंग करते. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडा. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. 5 श्वास सोडवत. 6 श्वास घ्यायचाय, सोडायचाय. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे. श्वास सोडत 10. श्वास घेत 11. श्वास सोडत 12. आणि आता शेवटचा श्वासाकडे लक्ष आपलं आपण द्यायचंय. प्रत्येक स्थितीच्या वेळेला सुरू करूया. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12.
मुखधोती, श्वासाची गती वाढली जाते. बरं, आता मुखधोती करताना आपण जेव्हा पुढे झुकतो तेव्हा आपली जी फुंकर आहे तोंडातून जी आपण सोडतो ती आपल्या पावलापर्यंत गेली पाहिजे. बरोबर. कमरेतनं सरळ व्हा आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मानमध्ये सैल सोडूया, रिलॅक्स. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर, हाताची बोटं हाताचे तळवे जमल्या सिलिंगला समांतर. हात फोल्ड करूया, सरळ करूया. 1 फोल्ड, सरळ. 2 फोल्ड, सरळ. 3 पुन्हा हात फोल्ड करायचे आणि आडवे करायचे. हा, आणि सुरू करूया. 1 2 3. आता हात वर. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 बरोबर. पुन्हा कोपरं समोरून जॉईन. कोपरं समोरून जॉईन करायची. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा कोपरं जॉईन आणि विरुद्ध बाजूने ही कृती. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, छान. श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया नेक रोटेशन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं पण रिलॅक्स ठेवा. नकळत आपण असे जास्त पुढे जातो किंवा जास्त मागे जातो, तर तसं न करता आपल्याला एकदम स्थिर बसायचंय. डोळे मिटून संपूर्ण आपण जी साधी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये आपला आकृतीबंध तपासून पाहूया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. श्वासाची गती वाढल्यासारखी असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत नेक रोटेशन. आणि त्यासाठी आपली हनुवटी सावकाश गळ्याकडे घेऊन जाऊया. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे. पाठीचा कणा सरळ आहे. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होती. सुरू करूया. मान उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याजवळ जातोय. मान डावीकडे, सॉरी, मान पाठीमागे, सैल सोडा. सावकाश डावीकडे, पुन्हा मध्यभागी. अजून दोनदा हीच कृती. डोळे अलगद मिटलेले आहेत. ज्यांचा तोल जातोय त्यांनी डोळे उघडे ठेवा. पुन्हा एकदा मान उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याजवळ जातोय. पाठीमागे, मान सैल सोडा. पुन्हा मान डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याजवळ जातोय आणि मध्यभागी. आता अजून एकदा हीच कृती आपल्या जाणीवेसह करूया. सुरू करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. 3 वेळेला विरुद्ध बाजूने करूया. मान डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याजवळ, पाठीमागे सैल सोडली जातीये. मग उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याजवळ आणि मध्यभागी. हे करताना खांदे मात्र वर उचलायचे नाहीयेत. पुढची 2 आवर्तनं यथाशक्ती करूया. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे. बरोबर, छान करत आहे. उजवीकडे, मध्यभागी. 3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबून मान सरळ करायची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आता आपण करणार आहोत कुर्मासन.
आणि त्यासाठी जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे स्थिती घ्यायची, पावलं जुळवून घ्यायचे. ठीक आहे. आता जी पावलं आपली जुळलेली आहेत, ती थोडीशी पुढे घ्यायची. थोडीशी पुढे. ठीक आहे. आता उजवी जो आपला पोटरीचा भाग आहे उजवा, त्या उजव्या पोटरी खालून आपल्याला उजवा हात बाहेर काढायचा आहे आणि डाव्या पोटरी खालून डावा. दोन्हीही हात जेवढे तुम्हाला स्प्रेड करता येईल तेवढे स्प्रेड करायचे आहेत. बरोबर. आपले गुडघे मांड्या थोडेसे वर उचलले जातील. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी फक्त एवढंच थांबा. इथेही त्रास होत असेल तर हे आसन सोडून द्या. बाकीच्यांनी आपलं कपाळ पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा. खांदे सैल सोडा. कूर्म म्हणजे कासव. कासवाप्रमाणे हा आकृतिबंध दिसतो आपल्या शरीराचा, म्हणून याला कुर्मासन असं नाव आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे शिथिल आहेत, पोटाचे स्नायू ढिले सोडा. नकळत आपला ऍनसचा भाग सुद्धा आपण ताणून घेतो किंवा तिथे कॉन्ट्रॅक्शन होतं, तर तेही जाणीवपूर्वक रिलॅक्स करा. जांघेपासून संपूर्ण आपल्या गुडघ्यापर्यंतचे जे स्नायू आहेत ते ताणले गेले आहेत, त्याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. हाताची स्थिती जी आहे आपल्या पोटरीच्या खालून ती काढून घ्या. पावलं पुन्हा एकदा स्वतःच्या जवळ घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. डोळे अलगद मिटून पाठ करा सरळ. आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. पुढे झुकण्याची जी आपण कृती केली होती, त्यामुळे जो आपला रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतो तो पुन्हा पूर्ववत होऊ दे. डोळे मिटून याची जाणीव. आणि आता करूया बटरफ्लाय मुवमेंट. थोडीशी गुडघे मांड्या गुडघे मांड्या वर खाली वर खाली. हळूहळू गती थांबवायची. हळू 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 थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. तर आता इथे आपण काय केलं होतं, फॉरवर्ड बेंड घेतला होता बरोबर. आता थोडासा बॅकवर्ड बेंड घेऊया आणि त्यासाठी पुन्हा मॅटवरच स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पाठ सरळ. आता आपली कोपरं जी आहेत ना ती मागे खाली जमिनीवरती ठेवा, म्हणजे मॅटवर ठेवा हाताची कोपरं. बरोबर. आता जिथे आपले हाताची कोपरं आहेत तिथे आपल्याला आपल्या हाताचे तळवे घ्यायचे. जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आता आपल्याला आपल्या हाताचे तळवे घ्यायचे. तिथे आपले हाताचे तळवे घ्या. येस, परफेक्ट. बरोबर. हा. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. कमरेचा भाग वर उचला. पावलं जमिनीकडे ताणा आणि मान मध्ये सैल सुरू. बॅकवर्ड बेंड वाला आसन आहे हे. छान. सावकाश खाली या. पुन्हा सीटचा भाग खाली घ्या. आता थोडस डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत वर यायचंय आणि श्वास सोडत खाली. यथाशक्ती प्रयत्न. चटई किंवा चादर असेल तर हात चटकू शकतात. सुरू करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. मनगटामध्ये जर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हाताची मनगट थोडीशी झटकून घ्या. दोन्ही पाय सरळ करून पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. आपण करणार आहोत पर्वतासन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. व्हर्टिकली खेच आपल्या पाठीच्या मणक्याला. पाठकणा सरळ करून द्यायचा आहे. इथे हातांची ज्ञान मुद्रा.
डोळे अलगद मिटून घ्या. पद्मासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. म्हणून इथे काही क्षण थांबूया, श्वासाच्या जाणीवेकडे लक्ष देऊया. चेहरा शांत, आंतरिक सजगता. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. दोन्ही हात जोडायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समांतर. जमिनीला समांतर. हा. आता हेच जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. छान. नजर समोर. थोडेसे आपले हाताचे दंड आहेत ना, ते कानाचे थोडेसे मागे घ्या. म्हणजे आपल्या हाताला अजून छान असा खेच मिळतो. संपूर्ण जे आपले वायुकोश आहेत ते मोकळे होतात. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. डोळे मिटून हे सगळे लाभ आपल्याला मिळत आहेत ही जाणीव आणि एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडून. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. बरोबर. थोडंसं ट्विस्टिंग करूया इथेच. थोडं हलकसं उजव्या बाजूला वळायचंय. मागची भिंत बघायची. सेंटरला येऊन डावीकडे मागची भिंत बघा. पुन्हा सेंटर उजवीकडे, डावीकडे. हात मात्र आपले वरती स्ट्रेच आहेत. उजवीकडे, डावीकडे, सेंटर. बरं. आता आपल्याला या स्थितीमध्येच ना पिंगा करायचा म्हणजे गोल फिरायचे. ज्यांना व्हर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर कमरेची दुखणी आहेत, त्यांनी मात्र हे करणं टाळा. ठीक आहे. आता आपल्याला हळूहळू पुढे जायचंय. पुढे जा आणि या स्थितीमध्येच गोल फिरायला सुरुवात करा. उजवीकडे, वरती, डावीकडे, पुन्हा मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला उजवीकडून डावीकडे. 1. बरं, आता गुडघे मांड्या शक्यतो वर न उचलता कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. 2, 3. बरोबर. 3 वेळा झालं की मध्यभागी या. पुन्हा कमरेतनं पुढे जा आणि डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. 1. कमरेतनं पुढे. म्हणजे आपल्याला डोकं पुढे नाही घ्यायचंय, फक्त कमरेतनं हालचाल करतोय. 2, 3. हा, छान. 3 वेळा झालं की थांबा. परफेक्ट. आता दोन्ही हातांची बोटं जी गुंफवली ती सोडा. पुन्हा नमस्कार स्थिती. दोन्हीही हातांची. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. डोळे मिटून घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. खांदे रिलॅक्स करा. सावकाश एकेका पायाने वज्रासन जे पद्मासन जे घातलंय ते सोडा आणि वज्रासनामध्ये या. थोडा वेळ विश्रांती घ्या आधी, काही सेकंदासाठी. हा. पाय पाय जर आखडले असतील तर थोडेसे हलवून घ्या आणि मग वज्रासनामध्ये या. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ आणि एक एक पाय फोल्ड करा. उजवा आणि मग डावा. बरोबर. छान. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे शिथिल. डोळे मिटून घेऊया. आता वज्रासनामध्ये बघा, तुमच्या पोटरीवरती प्रेशर आहे. बरोबर. त्यामुळे तिथला भाग वगळून बाकीचं संपूर्ण शरीर एकदम शिथिल करा. पोटरीवरती आपल्या प्रेशर आहे. गुडघ्यांवरती ताण आहे. हा भाग सोडला तर बाकीचं संपूर्ण शरीर म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग जो आहे
तो एकदम शिथिल करा. आपल्या ऍनसचा भाग तोही शिथिल करा. तिकडे नकळत कॉन्ट्रॅक्शन होतं. या सगळ्या छोट्या छोट्या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपली जाणीव घेऊन जाऊन तो भाग पूर्णपणे शिथिल करायचा. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. त्याचे जे काही लाभ आहेत ते सगळे आपल्याला मिळत आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये. डोळे उघडायचेत, गुडघ्यांवर यायचंय आणि करणार आहोत आपण मार्जरासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं व्याघ्रासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. हे अंतर आपल्या शोल्डर एवढं आहे, हे आपल्याला माहिती आहे. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा पाय ऍडजस्ट करा. बरोबर. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. हाताची पाचही बोटं जोडलेली. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. नॉर्मल श्वास चालू. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडायचंय. करूया मार्जरासन भाग 1. श्वास घेत घेत आपली मान, डोळे, नजर सिलिंगकडे ठेवूया. श्वास घेत घेत मान वर, तोंड बंद, दातावर दाब. श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळे स्नायू ताणले गेलेत त्याची जाणीव. पाठकण्याला लोअर बॅक पासून वरपर्यंत एक प्रेशर आहे, अंतर्वक्र आकार आहे, याची जाणीव. आणि प्राणधारणा म्हणजेच लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतो. अट्टहास न करता सहज कृती करण्याचा प्रयत्न. छान. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुढची कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळा. आणि आता बघा, आपला पाठकणा सिलिंगकडे ताणला गेलाय आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू तिथे आता प्रेशर आहे, दाब आहे. नॉर्मल श्वास चालू. हवं असेल तर एक आवर्त दीर्घ श्वसनाचं आपलं आपण करून घ्या. मोठा श्वास भरून घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा मान मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत बॅलन्सिंग असं व्याघ्रासन. आता आपला उजवा जो पाय आहे तो मागून सरळ करायचा आहे. नजर समोर घ्या. उजवा पाय मागून सरळ करा, नजर समोर. आता हाच उजवा पाय खाली वर करण्याचा प्रयत्न करा, तिथल्या तिथेच वर खाली. बरोबर. छान. गुडघ्यातनं सरळ ठेवून ही कृती. बरोबर. सरळ ठेवा आणि खाली वर करा. शिंदे सर. सरळ करा आधी आणि असा तिथल्या तिथेच वर खाली असा अप अँड डाऊन. हा, बरोबर. छान. सावकाश. आणि त्यानंतर फोल्ड आणि सरळ करायचा. पाय फोल्ड करायचा. आपली टाच सीटच्या जवळ येते का बघा आणि सरळ करा. एक. पाय फोल्ड, टाच सीटच्या जवळ आणण्याचा प्रयत्न आणि सरळ. दोन. पाय फोल्ड, सरळ. तीन. बरोबर. आता पाय तसाच सरळ ठेवा आणि डावा हात सरळ करा. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. बॅलन्सिंग आहे ही कृती. आणि इथे थांबा
डावा हात वर समोरच्या बाजूने स्ट्रेच करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. डावा हात खाली, उजवा पाय खाली. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आता डावा पाय ना सरळ करा मागे, नजर समोर. डावा पाय तिथल्या तिथेच वर खाली, तिथल्या तिथे अप अँड डाऊन. हा बरोबर. स्वतःचा तोल सांभाळायचा आहे. आणि मग पाय फोल्ड करायचा, टाच सीट जवळ आणण्याचा प्रयत्न आणि सरळ. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 हा 3 वेळा झाले की थांबा आणि उजवा हात सरळ करा समोरच्या बाजूने. नंतर उजव्या हाताच्या बोटांकडे. पुन्हा इथे थांबा, स्वतःचा तोल सांभाळा, नॉर्मल श्वास चालू ठेवा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0. उजवा हात खाली, डावा पाय खाली, तिथल्या तिथेच विश्रांती. नजर दोन्ही हातांच्या मध्ये आणि तिथल्या तिथेच विश्रांती घेतोय. सावकाश आपल्या पावलांचं माउंटन करायचंय. टाचा सिलिंगकडे, पायाची बोट जमिनीवर, गुडघे जे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. सूर्यनमस्कारामधली स्टेप केली आपण पर्वतासनची. टाचा शक्य असतील तर जमिनीला नेण्याचा प्रयत्न करा. पावलं जोडून घ्या. नजर दोन्ही आपली नजर जी आहे ती आपल्या नेवल रिजन कडे असेल. खांदे जे आहेत ते एकदम रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू. आता उजवं पाऊल पुढे घ्या, उजवा हात मागे घ्या. मग डावं पाऊल पुढे घ्या, डावा हात मागे घ्या. असं करत करत दोन्ही हात आपल्या पावलांच्या जवळ घेऊन या. बरोबर. छान छान. आणि श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. कमरेतनं सरळ व्हा. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली, विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. जाणीव श्वासाच्या गतीची. वाढलीये ती संत आहे, हे आपलं आपण तपासा. हलकीशी वाढल्यासारखी वाटू शकते. जे पहिल्यांदा करतायत आसनं त्यांची एनर्जी थोडीशी जास्त लागते, त्यामुळे श्वास आणि हृदयाची गती थोडीशी वाढते. वाढल्यासारखी असेल तर आपलं नेहमीच नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन कृती. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपला उजवा हात जमिनीला घासत घासत पावलाकडे न्यायचा आहे, डाव्या पावलाकडे. डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू. ट्रायंगल पोज, त्रिकोणासारखा आकार दिसतो इथे आपल्या पायांचा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. हात तसेच ठेवायचे, विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे व्हा. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजवा खांदा रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू. हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड आहेत. विरुद्ध बाजूने पाठकण्यावर, कमरेवर आणि त्याचबरोबर गळ्यावरती ट्विस्ट आहे. श्वास घेतोय, सोडतोय.
उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पाय तसेच ठेवायचे. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता आपण जे आसन केलं त्रिकोणासन, तेव्हा आपण पुढे झुकलो होतो, बरोबर? आता थोडंसं साईडवर बेंडिंगचं करूया. पाय तसेच ठेवायचे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपला उजवा हात उजव्या पावलाकडे न्यायला सुरुवात करूया. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. साईडवर बेंडिंगचं आसन आहे हे आता. बरोबर. आणि आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. परफेक्ट. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा कमरेतनं सरळ व्हा. विरुद्ध बाजूने हीच कृती. हात तसेच ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डाव्या बाजूला आता झुकायला सुरुवात करायची. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ असेल. उजवा खांदा, डावा खांदा रिलॅक्स करा. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला बळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. डोळे मिटलेले. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. करूया आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या. आता आपल्याला ही सायकलिंग एकदा एकेका पायाने करायची आहे आणि एकदा दोन्ही पाय एकत्रित जोडून आपल्याला ही सायकलिंग करायची आहे. ठीक आहे, सुरू करूया. एकेका पायाने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा, रिव्हर्स सायकलिंग. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हा, पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. 90 डिग्री वर आहेत आणि आता दोन्ही पाय एकत्रित आपण सायकलिंग करणार आहोत 5 वेळेला क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि आता विरुद्ध बाजूने करा. पाय तसेच फोल्ड. विरुद्ध बाजूने रिव्हर्स सायकलिंग. 1, 2, 3, 4. पोटावरती प्रेशर येतोय आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबा आणि सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. धाडकन न पडता सावकाश पाय जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती संथ होऊ देत. मोठा श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. करूया थोडस विश्रांतीदायक आसन, ते म्हणजे मर्कट आसन. सोपं आहे.
दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. दोन्ही पावलांमध्ये पायामध्ये अंतर आहे. टाचा सुद्धा सीटपासून लांब आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडा. आणि आता सावकाश आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे जाताना डावा जो आपला गुडघा आहे तो डावा गुडघा उजव्या पावलाजवळ आणण्याचा प्रयत्न करा. थोडासा पाय सरकवत सरकवत डाव्या पायाचा गुडघा उजव्या पावलाजवळ आणा. आपली मान डावीकडे आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपली डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स करा. उजवी बाजू तर रिलॅक्स आहेच, जमिनीच्या दिशेने सैल सोडली, पण आपण डाव्या पायाला जो हलकासा खेच दिलाय, ताण दिलाय, त्यामुळे डावी बाजू सुद्धा रिलॅक्स करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुन्हा मान आणि पाय मध्यभागी. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आता आपले पाय डाव्या बाजूला जातील, मान उजवीकडे. आता डाव्या पावलाजवळ उजव्या पायाचं गुडघा घ्या. पायांमध्ये अंतर, पावलांवर पाऊल नको, पायांमध्ये अंतर असेल. डाव्या पावलाजवळ उजव्या पायाचा गुडघा घ्यायचा. नजर आपली उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे घेऊन जा. डोळे मिटून. आता आपली उजवी बाजू जी आहे ती ताणली गेली आहे. डावी बाजू जमिनीकडे सैल आहे याची जाणीव. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडा. सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी येतील. दोन्ही पाय सरळ करा. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. कमरेची ज्यांना दुखणी आहे, सायटिकाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे मर्कटासन लाभदायक ठरतं. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. करणार आहोत आपण शलभासन आणि भुजंगासन. गालावरती पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सुरुवातीला आपण करूया शलभासन. आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. डोळे उघडेच ठेवायचे. हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता सावकाश दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यात सरळ सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवरच असेल, फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो आपण वर उचललाय. थोडेसे खांदे वरच्या दिशेने ताणा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. पुन्हा एकदा ही पाठीच्या दुखण्यांसाठी, व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी, सायटिकासाठी शलभासन विशेष लाभदायक आहे. छान. सावकाश पाय खाली घ्या. खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड, हात जे आपले मांड्यांच्या खाली आहे ते बाजू घ्या आणि विश्रांती घ्या एका गालावर पडून. शलभासनचा मनातल्या मनात मागोवा. कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये जी हालचाल झाली त्याची जाणीव. आणि आता करूया सुलभ भुजंगासन. कमरेपासूनच्या वरच्या भागामध्ये हालचाल आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती करूया.
हात पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांची तळवे सिलिंगच्या दिशेला. पुन्हा एकदा आपली हनुवटी जमिनीला टेकवा, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. आसन करणं सोपं होतं. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या किंवा हनुवटीच्या रेषेत. आणि आता सुरू करूया. श्वास घेत घेत आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायला सुरुवात करूया. श्वास घेत घेत पूर्णपणे वर. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर जायचा आहे. नजर सिलिंगकडे. दोन्ही पाय मागच्या मागे ताणून घ्या. तोंड बंद, दातावर दात, डोळे बंद, श्वास चालू. बरोबर, छान. श्वास घेतोय, सोडतोय. 3 ते 4 श्वास इथे थांबायचं. आपलं आपण उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली ठेवूया आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मानमध्ये सही सोडा आधी. आणि मग पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आज आपण बघणार आहोत वायू मुद्रा. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा अर्थरायटिसचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी ही वायू मुद्रा महत्वाची ठरते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो वात आहे तो कमी होण्यासाठी, किंवा कधी कधी आपल्याला अशी थरथर होते हातात, पावलांच्या पोटरीच्या इथे पेडगे येतात किंवा हातामध्ये अशी थरथर येते, कंपन जाणवतात. तर हे सगळे त्रास कमी होण्यासाठी ही मुद्रा आपल्याला मदत करते. आपल्या शरीरातला जो वात आहे तो बॅलन्स ठेवण्याचं काम ही करते. सोपी आहे बघा. पहिली, आपलं जे बोट आहे ना ते अंगठ्याच्या मुळाशी घ्यायचं, पहिलं बोट, आणि त्यावर आपला अंगठा लॉक करून घ्यायचा. पहिलं जे बोट आहे ना, पहिलं बोट, तर्जनी, ती फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची आणि त्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. उरलेली 3 बोटं आपली सरळ असतील. तर ही झाली आपल्या हाताची वायू मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपली आंतरिक सजगता, फक्त श्वासाची जाणीव. करूया 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच पुढची आवर्तनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 3 आवर्तनं अनुलोम विलोम, बॅलन्सिंग प्राणायाम. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जुळवून घ्या आणि त्यानंतर उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजवी नाकपुडी अंगठ्याने सहज बंद करा. खांदे रिलॅक्स असतील. चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सोडून
डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा वर्त. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर, शरीर मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तन. आता इथे आज आपण भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. म्हणजेच आपले दोन्हीही अंगठे आपल्या कानाच्या इथे हा डोळे मिटून घ्यायचे. पहिलं जे बोट आहे ते बंद डोळ्यांवर, मधली बोट नाकाच्या शेंड्यावर, आपली रिंग फिंगर ओठांवर आणि आपली करंगळी हनुवटीच्या इथे. चेहरा शांत आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञानमुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. आज आपण जे जे काही साधना केली त्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण सुरुवात सूर्यनमस्कारापासून केली आणि साधनेचा शेवट हा भ्रामरी प्राणायामापासून झाला. या सगळ्या स्थितींचा मनातल्या मनात मागोवा घेऊया, आढावा घेऊया. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल करत जाऊया. सुरुवात पावलापासून. माझी दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, खांदे शिथिल होत आहेत. पाठकळ्यांमधली 33 मणक्यांची माळ विश्रांती घेत आहे, जमिनीच्या दिशेने सैल सोडलेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, माझ्या बरगड्या,
माझी फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत चालले आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर जीव आहे. संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस शिथिल होत आहेत. माझ्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मी मनाने शिथिल केले आहेत आणि याची मला जाणीव आहे. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना पोट हळू-हळू वर येतंय. मी श्वास सोडत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जातंय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेले आहेत. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप शांत वाटतंय. माझ्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मी जी काही साधना करतीये, त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. एक कृतज्ञता भाव आपल्या स्वतःसाठी. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालाय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये जे जे काही सांगितलं आहे ते मी यथाशक्ती आचरणात आणणार आहे असा संकल्प मी स्वतःला देत आहे. शवासनातला संकल्प मनामध्ये खोल रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनोमन आपल्या आई वडील, आपले आद्य पुरुषन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. कुठेही शरीराला झटका न देता अगदी सावकाश. दोन्ही हात जोडूया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया.
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार सोडूया. प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. धन्यवाद. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. मीटिंग एंड.